धुळे 6 वर्षीय मोहम्मद उमर बेपत्ता, शोध घेण्यासाठी माजी आमदारांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. धुळे शहरातील मौलवीगंज परिसरातून अवघ्या 6 वर्षांचा चिमुकला मोहम्मद उमर अन्सारी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले असून मुलाचा तातडीने शोध घेण्याची मागणी माजी आमदार शाह फारुक अनवर यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद उमर अन्सारी हा 24 जानेवारी रोजी मौलवीगंज भागातून बेपत्ता झाला आहे. अनेक दिवस उलटूनही मुलाचा कोणताही सुगावा न लागल्याने पालकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. शहरात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनातील प्रमुख मागण्या: माजी आमदार शाह फारुक अनवर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांना प्रत्यक्ष भेटून या प्रकरणी निवेदन दिले. यावेळी त्यांनी खालील मागण्या मांडल्या. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यासाठी तातडीने एक विशेष पथक गठीत करण्यात यावे. सीसीटीव्ही देखरेख: मुस्लिम बहुल भागांमध्ये अशा घटनांचे प्रमाण वाढत असल्याने महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. विविध यंत्रणांचा वापर: मुलाचा शोध घेण्यासाठी सायबर सेल, LCB आणि CID यांसारख्या विभागांची मदत घेऊन तपास वेगवान करावा. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण: शहरातून लहान मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या प्रकरणाची प्रत माहितीसाठी पोलीस महानिरीक्षक मुंबई आणि विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांनाही पाठवण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन मोहम्मद उमरचा लवकरात लवकर शोध लावावा अशी कळकळीची विनंती रहिवाशांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी ASP अजय देवरेंकडे केली. निवेदन देताना माजी आमदार फारुक शाह यांच्यासह डॉक्टर सरफराज अन्सारी, तौसीफ खाटिक, रफीक शेख, सादिक शेख, रफीक शाह, रफीक पठाण, कलीम अन्सारी, भुरिया पठाण, अकील अन्सारी, सलीम लंबू, आसिफ शाह, समीर खान आदी उपस्थित होते. आज आम्ही माझे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते व इतर सहकाऱ्यांसोबत जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेतलेली आहे आणि शहरातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. त्यात महत्त्वाचा मुद्दा असा की जे धुळे शहरात नशेची जी औषधी विक्री सर्रासपणे सुरू आहे त्याच्यावर लगाम घालण्यात यावा. त्यासोबत आता एक 8 दिवसापूर्वी एक मौलवीगंज भागातला एक मुस्लिम तरुण सुमारे 8 दिवसापासून गुमशुदा आहे. पोलिसांमध्ये त्याची तक्रार सुद्धा केलेली आहे. अद्याप तो त्याचा कुठलाही तपास लावण्यात आलेला नाही. तिसरा विषय असा होता की जे पाचकंदील भागात एक पोलीस व्हॅन लावण्यात आलेली आहे आणि तिथे जे फळ विक्रेते वगैरे, सब्जी विक्रेते, त्यांना त्या व्हॅनमुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा आम्ही जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे साहेबांची केलेली आहे आणि त्या तिन्ही विषयावर ते गंभीर विषय आहे म्हणून ते लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घेतील अशा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आज यावेळी माझ्यासोबत आमचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, इतर कार्यकर्ते व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.